मला ना रोज जरी बिर्याणी करायला लावली ना तरी मी करीन. पण कसं आहे ना, ती बिर्याणी करताना एवढा राडा पडतोय ना, बोलायचं काम नाही. जास्त करून तर त्याला कांदाच जास्त लागतोय. तर कांदा चिरता चिरता डोळ्याची पार वाट लागून जाते. म्हणून मी आज यांना मदतीला घेतले. कांदा आणि टोमॅटो तेवढं चिरून द्या मला म्हणलं. माणसासनी वाटते बुवाला बायको बिर्याणी बिर्याणी करून घालत्या चांगलं चुंगलं. अहो बास की, पचायची नाही ती बिर्याणी कांदा मला. माणसासनी कुठं माहितीये मला इथं असा कांदा बिंदा चिरावा लागते. नुसता कांदा आणि टोमॅटो चिरायला लागायला मदत करा म्हटलं तर एवढं ह्यांनी मला बोलून दाखवलं. कांदा चिरत चिरत, टोमॅटो चिरत चिरत, की नंतर ना मला असं वाटायला लागलं की आपली आपण कशी घातली असती बरं झालं असतं. ती म्हणते की ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं असते प्रत्येक काम करायचं म्हणलं तर. पण टोमणं मारत मारत का होईना, पण माझं थोडं तरी काम हलकं केलं होतं यांनी. आणि चांगलं चुंगलं खायचं आहे म्हणल्यानंतर मेहनत तर केलीच पाहिजे. आणि तुम्हाला वाटत असेल सारखी सारखी बिर्याणी कोण खातं, पण माझ्या हातची बिर्याणी माझ्या ह्यांना एवढी आवडती ना, बोलायचं काम नाही. त्यामुळं सारखी सारखी काय, रोज जरी खायला त्यांना घातली ना तरी त्यांनी खातील माझ्या हातची बिर्याणी. आणि टेस्टी पण होती म्हणून त्यांना एवढी आवडती ना, बोलायचं काम नाही. आणि माझ्या नवऱ्याला एखादी गोष्ट आवडते आणि ती जर का मी बनवू शकते किंवा माझ्या हातात असेल ती बनवण्याची, तर मी कायमच बनवणार. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.